भगवान शिवाची अद्भुत कथा। भगवान शिव हे त्रिमूर्तींपैकी एक असून ते संहारकर्ते मानले जातात। त्यांना महादेव, शंकर, भोलेनाथ, नीलकंठ, महाकाल, रुद्र अशा अनेक नावांनी ओळखले जाते। त्यांची कथा पुराणांमध्ये विस्ताराने सांगितलेली आहे। भगवान शिवाचा जन्म। शिवपुराणानुसार भगवान शिव अनादी, अनंत आणि स्वयंभू आहेत। ते कुठल्याही स्त्रीच्या गर्भातून जन्मलेले नाहीत। पुराणांमध्ये सांगितले जाते की प्रारंभी फक्त अंधकार होता। त्या काळात ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करण्याचा विचार केला। मात्र त्याला कोणीतरी संहारकर्ता आवश्यक होता। त्याने ध्यानात मग्न असताना त्याच्या कपाळातून एक तेजस्वी रूप प्रकट झाले। यालाच भगवान शिव मानले जाते। दुसऱ्या कथेनुसार भगवान विष्णूच्या नाभीतून उमललेल्या कमळामध्ये ब्रह्मदेव प्रकट झाले। ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला। त्याला एक शक्तीची आवश्यकता होती। त्यावेळी एका दिव्य प्रकाशातून भगवान शिव प्रकट झाले। शिव व सतीची कथा। भगवान शिवांचे पहिले विवाह देवी सतीसोबत झाले होते। सती राजा दक्ष प्रजापती यांची कन्या होत्या। दक्ष प्रजापतींना भगवान शिवांचा रुक्ष आणि विरक्त स्वभाव आवडत नव्हता। मात्र सतीने तपस्या करून भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त केले। एकदा दक्ष प्रजापतींनी एक महान यज्ञ आयोजित केला, परंतु त्यांनी शिवाला त्यासाठी आमंत्रण दिले नाही। सती मात्र आपल्या पित्याच्या घरी गेल्या, परंतु तिथे शिवाचा अपमान झाल्याचे पाहून त्यांना खूप दुःख झाले। त्या संतापाच्या भरात स्वतःला यज्ञकुंडात आहुती म्हणून समर्पित केले। या घटनेने भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले। त्यांनी वीरभद्राला निर्माण करून यज्ञ विध्वंस केला आणि दक्षाचा वध केला। यानंतर ते सतीच्या मृतदेहासोबत शोकमग्न होऊन फिरू लागले। तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या मृतदेहाचे तुकडे केले। ज्या ज्या ठिकाणी तिचे तुकडे पडले ती स्थाने पुढे शक्तिपीठे म्हणून प्रसिद्ध झाली। पार्वती व शिव विवाह। सतीने पुढील जन्मात हिमालयराजाच्या घरी पार्वती म्हणून जन्म घेतला। तिने कठोर तपश्चर्या करून शिवाला पुन्हा पतिरूपात प्राप्त केले। तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिच्याशी विवाह केला। हा विवाह अत्यंत भव्यदिव्य होता। कार्तिकेय आणि गणपती यांचा जन्म। भगवान शिव व पार्वती यांना दोन पुत्र झाले, कार्तिकेय आणि गणपती। कार्तिकेय युद्धाचा देव असून त्यांनी तारकासुराचा वध केला। गणपती हे प्रथम पूज्य देवता असून त्यांच्या जन्माची कथा अशी सांगितली जाते की पार्वतीने आपल्याला स्नान करताना कोणीही त्रास देऊ नये म्हणून आपल्या शरीरातील उठण्यापासून गणेशाची मूर्ती तयार केली आणि त्यात प्राणप्रतिष्ठा केली। भगवान शिव घरी आले असता गणेशाने त्यांना अडवले, म्हणून शिवाने क्रोधाने त्याचा शिरच्छेद केला। त्यानंतर पार्वतीच्या दुःखाने व्याकुळ होऊन शिवाने हत्तीचे शीर गणपतीला लावले आणि त्यांना वरदान दिले की ते सर्वप्रथम पूजले जातील। शिवतांडव आणि नटराज रूप। भगवान शिव हे नटराज म्हणूनही ओळखले जातात। नटराज म्हणजे नृत्याचा देव। शिवतांडव हे त्यांचे उग्र नृत्य आहे, जे सृष्टीचा विनाश आणि पुनरुत्पत्ती दर्शवते। शिवाचे नीलकंठ रूप। समुद्रमंथनाच्या वेळी विष उत्पन्न झाले। त्या विषाचा प्रभाव सर्व विश्वावर पडू लागला। देवतांना आणि असुरांना ते रोखता येत नव्हते। शेवटी भगवान शिवांनी ते विष पिऊन गिळून टाकले, मात्र त्याचे विषारी परिणाम टाळण्यासाठी पार्वतीने त्यांच्या गळ्यावर हात ठेवला, ज्यामुळे विष त्यांच्या गळ्यातच राहिले। यामुळे त्यांचा गळा निळा झाला आणि त्यांना नीलकंठ असे नाव मिळाले। शिवलिंगाचे महत्त्व। भगवान शिवाची पूजा शिवलिंग रूपात केली जाते। शिवलिंग हे सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयाचे प्रतीक मानले जाते। शिवाचे महत्त्व आणि भक्ती। भगवान शिव हे भक्तवत्सल असून ते आपल्या भक्तांवर सहज कृपा करतात।
त्यांच्या भक्तांसाठी श्रावण महिना, महाशिवरात्री, सोमवारी व्रत, कावड यात्रा इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या असतात. नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र जपल्याने भगवान शिव प्रसन्न होतात.